तुमचीच वाट बघते. या. फारच छान. नमस्कार. नमस्कार. किती वर्षांनी भेट होती आपली. हो. हा? किती वर्षांनी ना. बरं, आत्रे कट्ट्याला तुम्ही यायचा. हो हो हो. आत्रे कट्टा आपण जो चालवत होतो हो, त्याच्यामध्ये तेव्हा तुमचा यायचे, पुढाकार अनेकदा यायचे. असायचा. हो. आणि त्यानंतर आपण आत्ताच भेटतोय. आधी सर्वप्रथम तुमचं स्वागत करते. चाफ्याची क्या फुलं बात आहे. देऊन. फारच छान. फार छान. हो, घमघमाट. उंदीर मामा की जय. विसभाऊ, कार्यक्रम सुरू करण्याआधी चहा घेणार का गरम गरम? क्या बात आहे. चहा घेतलाच पाहिजे. हो, चहा पाहिजेच. आमच्या विदर्भात एक म्हण आहे, आण. माहित आहे? हा, काय? अं, सौभाग्यवतीनं कुंकवाच्या बोटाला त्यांना पण नाही. आणि पुरुषांनी चहाच्या घोटाला नाही म्हणायचं नाही. हा, क्या बात आहे. घेतलंच पाहिजे चहा. घ्या. घेतो. साखर नाही आहे ना? थोडीशी आहे. बर. थोडीशी आहे. उत्तम. आज भेटण्याचा योग आला आणि आज छान तुम्ही आल्यामुळे माझं घर सगळं काव्यमय होणार आहे. क्या बात आहे. चाफ्याचा वास दरवळतोय हो, आणि उत्तम आपली बैठक होणार आहे. छान कविता ऐकायला मिळणार आहे. प्रश्नच नाही. तुमच्यासारखे रसिक जर मुलाखत घ्यायला असतील किंवा गप्पा मारायला असतील गप्पा मारायला. तर दूध साखर हो, मी एकत्र माझ्या झालेलं एपिसोड मध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना म्हणते आपण गप्पा मारणार आहोत. टिपिकल तुम्ही काय करता, हे काय हो, करता, बरोबर. कधीपासून, हे प्रश्न न विचारता तुम्ही हवा पाण्यावरती पण गप्पा मारू गप्पा शकता. आज मारताय. काय छान वातावरण आहे. होय. तुम्ही बघा, बाहेर समुद्र खवळलेला आहे. होय. पावसाळी वातावरण आहे, ढग जमा झालेले हो. आहेत. तर मला तर अशा वातावरणामध्ये हे फार रोमॅन्टिक वाटतं एकतर हे वातावरण. आणि अशा वेगवेगळ्या जुनी गाणी आठवतात, राज कपूरची म्हणा की आपल्या जुन्या कविता आठवतात. हो. तर तुम्हाला या पावसावर एखादी कविता आठवत असेल तर सांगा. सुरुवातीला सांगू? हो. चहा छान, वातावरण छान, पाठीमाग समुद्र, समोर आरशामध्ये दिसतोय समुद्र. फक्त समुद्रच नाही, तो सिलिंग सुद्धा दिसतोय. डाव्या बाजूला समुद्र. वा. पाणीचं पाणी. आमच्याकडे एकदा संदीप पाठक आले होते बर. गेस्ट म्हणून. हा. तर एवढं पाणी मी आयुष्यात कधी बघितलंच नाही. कारण ते सगळं दुष्काळग्रस्त एरिया आहे. होय. पाण्याचं फार तिकडे उपलब्ध नाहीये. लोकांना प्यायला पाणी नाही. बाकीच्या तर गोष्ट काय. तेव्हा मी एवढं पाणी चौबाजूला पाणी. मग आपण सरस्वतीची प्रार्थना घेऊया. हो, चालेल. आणि या सरस्वतीची प्रार्थना करून तिचे आशीर्वाद घेऊ आपल्या नक्कीच. आजच्या मुलाखतीला किंवा आपल्या गप्पांना. गप्पांना. आणि मग सुरुवात करूया आपण. चालेल. तर सरस्वतीची एक वेगळ्या पद्धतीची प्रार्थना बघा. हो. निश्चितपणे तुम्हाला पण आवडेल आणि आपल्या दर्शकांना. रसिक प्रेक्षकांना सुद्धा आवडेल. आपले नुसते प्रेक्षक नाहीये, तर रसिक प्रेक्षक आहेत. खरंच. बघा ना. हे सरस्वती माता, तुझीच राहो सदा आम्हावर मंगलमय ममता. हे सरस्वती माता, अजाण आम्ही मुले माऊली, अजाण आम्ही मुले माऊली, तुझी मागतो कृपा सावली. तुझ्या पूजनी तुझीच गाऊ, तुझ्या पूजनी तुझीच गाऊ, गुण गौरव गाथा. तुझीच राहो सदा आम्हावर मंगलमय ममता. हे सरस्वती माता, विद्याव्रत विद्यार्थी जीवन. आपण सगळे विद्यार्थी आहोत. विद्याव्रत विद्यार्थी जीवन, घडो आचरण विशुद्ध पावन. अमुच्यासाठी सदा वाहू दे, अमुच्यासाठी सदा वाहू दे, ज्ञानाची सरिता. तुझीच राहो सदा आम्हावर
मंगलमय ममता हे सरस्वती माता, हे सरस्वती माता. सरस्वती खूप छान, मातेचे खूप आशीर्वाद छान, घेतले की आपला कार्यक्रम रंगत खूप जातो. छान. आणि ह्या मुलाखत नाही, मला असं वाटतं तुमचे जे 3,500 3,150 प्रोग्राम झालेत, हो, हा 3,151वा 51 कार्यक्रम होईल. कार्यक्रम कारण होते. मला असं वाटत नाही की तुमची मुलाखत किंवा तुमच्याशी गप्पा, तर हा एक रंगारंग संगीतमय आह, आणि हो. कविता वाचनाचा अगदी अगदी कार्यक्रम अगदी होणार आहे. कविता सादरीकरणाचा. हो. हा. आणि आज मला काहीच काम नसणार आहे. मला काही बोलायला नकोय. कारण विसुभाऊ इथे आलेले आहेत. त्यामुळे आता ते पूर्ण मुलाखतीचा ताबा तेच घेणार आहेत. नाही पण आता आपण विषय काढला होता की हां. पाठीमागे समुद्र आहे, वरती आभाळ भरलेला आहे आणि हे सगळं बघितलं. आणि त्यानंतर मला एक गदिमांची कविता आठवली. ती कविता सुरुवातीला ऐकवतो. अ, होऊन जाऊ द्या. आणि वैशिष्ट्य हे आहे, ही कविता गदिमांच्या अक्षरात माझ्याकडे संकलित केलेली आहे. केवढं मोठं भाग्य आहे माझं. हो, तुमच्या हो, पाहिल्यात मी हो, 4-5 वह्या हो. त्यांच्या त्यांच्या कवींच्या कवींच्या अक्षरात अक्षरात. तर कविता लिहिलेल्या आहेत. गदिमांच्या अक्षरात मला ही कविता मिळालेली आहे. आता सासर आणि माहेर या दोन गोष्टी फक्त मुलींनाच असतात का हो? बरोबर. माडगुळकर म्हणतात नाही, हां. नदीला पण असतात. नदीचं डोंगर हे माहेर आणि समुद्र हे सासर पाठीमागचं. सासर. माहेरातून निघालेली नदी वाहत वाहत जाऊन मिळाली समुद्राला, नांदायला गेली सासरला. आणि सासरी गेल्यानंतर तिला परत माहेरी डोंगराकडे जावं असं वाटलं तर जाईल का? नाही जाऊ काय शकत. प्रेक्षक हो, जाईल का? राहील? माडगुळकर म्हणतात जाते. म्हणूनच जग चालतं, ऋतुचक्र निर्माण होतात. कशी जाते? तर नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर. कवितेचं नाव माहेरची ओढ. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पानो तुम्ही आंधळ्याचे चेले. मीही तुमच्यातच एक आंधळा नाही का? काय सांगू रे बाप्पानो तुम्ही आंधळ्याचे चेले. नदी माहेर असं जाते म्हणून हिचं जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर. तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. आणि मग डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. वाह! काय कल्पना आहे. हं? पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा. लहान मूल होते ही. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा. पाना फुटवतो डोंगरा आणि येतो पावसाळा. समुद्राला मिळालेली नदी परत माहेरी कशी कशी जाते हे एक ऋतुचक्र सांगितलं हो. हे ऋतुचक्र ज्यात सांगितलं, ही कविता माहेरची ओढ नावाची. थोडीशी याच्यामध्ये ऐकू का थोडी? नक्की ऐका ना. हार्मोनियम वरती थोडी. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्याची म्हण, नाही नदीला माहेर. अशी शहाण्याची म्हण, नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पानो तुम्ही आंधळ्याचे चेले. नदी माहेरास जाते म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे, सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर. तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. मग डोंगराच्या मायेसाठी, डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन लेकरू, पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा. पान्हा फुटतो डोंगरा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. पान्हा फुटतो डोंगरा
आणि येतो वा. पावसाळा. अष्टाक्षरी काव्य प्रकार आहे. मला ह्याच्यावरून दुसरी कविता आठवली हं, बहिणाबाईंची. हं. अरे संसार हो संसार. हो हो. त्यांनी तर इतक्या सुरेख, न शिकलेली एक अशिक्षित बाई परंतु इतक्या सुरेख कविता लिहिलेल्या आहेत. अगदी तर मला वाटतं बहिणाबाईंची थोडी झलक होऊन जाऊ दे. निरक्षर कवयित्री होत्या. हो. लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, पण त्यांच्या पोटी जन्माला आलेले सोपानदेव, या सोपानदेवनी त्यांच्या कविता लिहून काढल्या आणि आत्र्यांच्या हाती ते बाळ पडलं. प्रल्हाद केशव आत्रे पारखी होते हो सोन्याचे, प्रश्नच असे नाही. पारखी होते लोक. आणि आत्र्यांनी ज्यावेळेला ते वाचलं त्यावेळेला सोपानदेवना आत्रे म्हणाले, अरे हे कुठं ठेवलं होतंस इतके दिवस? आणि प्रस्तावनेमध्ये आत्रेंनी उल्लेख केलेला आहे की हे मी आधाशासारखं एका रात्रीत वाचून काढलं आणि ते आत्र्यांनी प्रकाशित केलं. म्हणून रसिको हो, महाराष्ट्राला बहिणाबाई समजल्या. त्रिकालाबाधीच सत्य सांगितलंय बहिणाबाईंनी. कसं? जीव देवानं धाडला जन्म म्हणे आला आला, जीव देवानं धाडला जन्म म्हणे आला आला, अन जवान बोलावन मौत म्हणे गेला गेला. नाही सरळ सरळ जीवा तुझं येणं जाणं, नाही सरळ सरळ जीवा तुझं येणं जाणं, जसा घडला मुक्काम त्याले म्हणते रे जिन, जसा घडला मुक्काम त्याले म्हणते रे जिन. बरं, आला सास गेला सास, हे त्रिकालाबाधित सत्य बघा. आला सास गेला सास जीवा तुझं तंतर, अरे जगन मरण एका सासाच अंतर, एका सास. निरक्षर कवयित्री तत्वज्ञान सांगून जात आहेत. हो. त्यांची आणखीन एक कविता, धरित्रीच्या कुशीमध्ये बियाणं निजली. आज शेतकऱ्यांच्या वरती दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे, कारण पाऊस कमी झालाय काही काही भागामध्ये. पण दुबार पेरणी जरी झाली तरी ते कुशीमध्ये झोपलंय बियाणं, अशी कल्पना केली आमच्या बहिणाबाईंनी. धरित्रीच्या कुशीमध्ये बियाणं निजली, वरे पसरली माती जशी शाल पांघरली, वरे पसरली माती जशी शाल पांघरली, ऊन वाऱ्याशी खेळता, ऊन वाऱ्याशी खेळता, एका एका कुंभातून परगटले दोन पान जसे हात जोडीसन. काय कल्पना आहे सांगा. परगटले दोन पान जसे हात जोडीसन, टाया वाजवती पान दंग देवाच्या भजनी. विठ्ठल विठ्ठल म्हणतायत, कल्पना ही. टाया वाजवती पान दंग देवाच्या भजनी, आणि करती कारोन्या होऊ दे रे आबादानी. आबादानी होऊ दे म्हणजे समृद्धी होऊ दे. हे निरक्षर कवयित्रीने सांगितलं. मी बऱ्याच निरक्षर म्हणेल त्यांना, कोण निरक्षर म्हणेल? समृद्ध होतो हे. बरं, निसर्गाशी एकरूप झालेल्या या निसर्ग कवयित्री आणि एकरूप झालेल्या अशा कारणानं अशा पद्धतीच्या कविता अगदी सहजपणे यायच्या त्यांच्याकडून. या अगदी ही बघा ना, अगदी सगळ्यांना माहिती असलेली कविता. अरे संसार संसार जसा, आता तुम्ही उल्लेख केला त्याचा. अरे संसार संसार जसा तवा चुऱ्यावर, आधी हाताला चटक तवा मिळते भाकर. सगळ्यांना माहिती आहे कविता. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिरासाठी तिनं झोका झाडाले टांगला. तिची उलुशीच चोच किती अप्रतिम आहे हो. तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ. त्यांना काही यमक वगैरे असं माहिती होतं का? काहीच नाही, पण हे किती नॅचरली त्यांनी छान जुळवून कविता. आणि म्हणून आमचे बाळ कोल्हटकर म्हणायचे, जे ईश कृपेने येते ते मागून कधी न मिळते. हे ईश कृपेनं आलेलं आहे हो त्यांच्याकडं. तर तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ, तुला दिली र देवानं 2 हात 10 बोट. इतकं असून सुद्धा तुला काही तिच्यासारखं घरटं नाही बांधता येत. हे सहजपणे बहिणाबाईंनी निसर्ग कवयित्रीनं सांगितलं. त्यांचं निरीक्षण खूप छान होतं. आणखीन एक तुम्हाला सांगतो, ही मात्र काही वर्षापूर्वी पाठ्यपुस्तक, अशा कविता पाठ्यपुस्तकात घेतल्या गेल्या पाहिजे. तो ही एक कविता बघा कशी आहे. निसर्गातली काही उदाहरणं घेतली
हं. आता इतकं छान वातावरण आहे. निसर्ग आपल्या चारी बाजूने निसर्ग बनलेला आहे. तर त्यांनी निसर्गातली काही उदाहरणं घेतली. कशी? अहो, कापसाशिवाय जर उमललं, तर त्याला बोंड नाही म्हणायचं. उदाहरण घेतलं आणि आपल्या मनातल्या भावना सांगितल्या. कशा? बघूया. बिना कपासीना उले त्याला बोंड म्हणून ये आणि हरिनामाविन बोले त्याला तोंड म्हणून ये. नाही वाऱ्यानं डोलत त्याला पान म्हणू नये. नाही वाऱ्यानं डोललं त्याले पान म्हणू नये. आणि नाही ऐके हरिनाम त्याले कान म्हणू नये. किती खूप छान. निरक्षर कवयित्री असून हो. सुद्धा किती अप्रतिम सांगितलं. त्यांच्या काव्यात गोडवा होता. गोडवा होता. म्हणजे लयबद्ध होत्या प्रत्येक कविता, छंदबद्ध होत्या कविता आणि ओवी छंदाचा वापर प्रामुख्याने त्यांनी त्या आपल्या कवितांच्या मध्ये केलेला नाही, आलेला आहे तो. आणि म्हणून मी बऱ्याच वेळेला कवींना सांगतो, फक्त बहिणाबाई अभ्यासा, अप्रतिम कविता आपोआप लिहायला लागाल. या निरक्षर कवयित्रींनी कवितेची व्याख्या केली माहित आहे. सांगा ना. आपल्या रसिकांच्या करता सांगणं आवश्यक आहे. नक्कीच. त्या घरोट्यावरती दळत बसायच्या. त्या म्हणतात घरोट, आपण म्हणतो जात. जातं. बहिणाबाई विचारतात काय जात? काय जात? अरे घरोट घरोट वाण्या बामनाचं जात. कसं घर घर वाजे त्याले म्हणवा घरोट जात नाही म्हणायचं. का नाही म्हणायचं? परत दोन ओळी. अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणू नाही. तुमचं आमचं नातं दूरदर्शन पासूनच आहे. हो. किती वर्षापूर्वी. मी 1986 साली तुम्हाला पहिल्यांदा बघितलं होतं. हा, मुंबईत आलो त्यावेळेला. 79 पासून होते. हा, पण मी आपण 86 मी मुंबईत आल्यानंतर हा. तुम्हाला बघितलं होतं. तर हे नातं, अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणू नाही आणि ज्याच्यातून येतं पीठ त्याले जात जातं म्हणू म्हणू नये. नये. आणि दळता दळता स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो काय वेगळा आहे का हो? निसर्ग कवयित्री ही बहिणाबाई निरक्षर कवयित्री काय म्हणते? अरे घरोटा घरोटा तुह्यातून पड पिठी. अरे घरोटा घरोटा तुह्यातून पड पिठी. तस तस माझं गाणं पोटातून येई ओठी. पोटातून ओठात येते ते का? स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो काय वेगळा आहे का हो? या निरक्षर कवयित्रीनं कवितेची व्याख्या केली आणि आम्ही एम ए झाल्यानंतर आम्हाला कवितेची व्याख्या येत नाही. नाही, असं बोलू नका. मी तुमचे अनेक कार्यक्रम अटेंड केलेले आहेत हा, हा. आणि प्रत्येक वेळेला कवितेची व्याख्या तुम्ही वेगवेगळी सांगितलेली. हो हो आत्ताच्या आता तुम्ही 2 व्याख्या सांगितल्यात हो हो कवितेच्या. हो. मला असं वाटतं आपल्या गप्पा संपेपर्यंत अजून 5-6 तरी मी कविताच्या व्याख्या ऐकणार आहे. नवीन नवीन व्याख्या ऐकायला मिळतात. होय, होय. खूप हा. आनंद होतो हा. हे सगळं. मराठी भाषा आजकाल अशी समृद्ध. मराठी भाषा ऐकायला मिळत नाही. अहो, मराठी भाषेतलं काव्य म्हणजे असा हा समुद्र आहे हो. त्या समुद्रातलं फक्त गाडगभर माझ्याकडे आहे, जास्त काही नाही आहे. पण आम्ही उगाच टिंगा मारतो, आहे माझं काय. हा तुमचा विनम्र झाला. खरंच आहे. तर किती काय काय सांगावं. निरक्षर कवयित्रीचा विषय चालला होता. हा, तर निरक्षर कवयित्रीनं पुढं त्यांची एक कविता बघा या पद्धतीची. शेतात काम करतायत आणि शेतकरी मोठ चालवतोय. आज मोठ विद्यार्थ्यांना माहित नाहीये. मोठ म्हणजे शहरातल्या काय? विद्यार्थ्यांना पण माहित नाही आणि खेड्यातल्या विद्यार्थ्यांना पण माहित नाही. कारण मी त्या भागात फिरून आलो. आपले जुने मंत्री होते मधुकरराव चौधरी. हम्म. त्यांच्या सौभाग्यवती कुसुमताई चौधरी. त्यांना खिरोद्याला भेटायला गेलो होतो. बहिणाबाई कविता संकलित करण्याचा. त्यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्यावरती PhD केलेली. त्यांच्याकडनं मला खूप कविता मिळाल्या बहिणाबाईंच्या. आता अर संसार तुम्ही उल्लेख केला. त्याचा शेवट कसा आहे माहिती आहे रसिको? माहिती आहे शेवट? त्याचा शेवट असा आहे, हा त्यांच्याकडनं मिळाला, कुसुम त्यांच्याकडनं, की सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय. कय म्हणजे कळ. कळ. सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय. दूध तापल्या बिगर कुठ जमते कसाय. साय. निरक्षर कवयित्री हो. तर हा विषय चालला होता की शेतावरती काम करायच्या आणि मोठ चालायची. आता त्या भागात सुद्धा गेल्यानंतर मोठ नाही दिसत, तर तिथं ठिबक सिंचन चालतं. आणि ठिबक अर्थात ही प्रगतीची गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्यात झालेली प्रगती आहे, शेतीमध्ये झालेली प्रगती आहे. पण ठिबक सिंचन चालतं. आता त्यावेळेला मोठ चालायची. मग मोठ कशी? एक विहीर,
विहिरीमध्ये 2 मोठा, हा. आपल्याकडे रहाटगाडगं कोकणामध्ये, हो. हा इकडं विहीर, या विहिरीमध्ये मोठ चालते, मोठ. मग 2 मोठ असतात, त्या पखालीसारख्या मोठा असतात हा. त्या. ती मोठ खाली जाते विहिरीमध्ये आणि त्यावेळेला बैल वरती येतात. ती बैल हाकणारा तो शेतकरी असतो, तो शेतकरी त्याला वरती घेऊन येतो. आणखीन ती मोठ पाण्यामध्ये बुडते, पाण्यात बुडते, पाणी पाणी भरून भरलं, घेते आणि पाणी भरून घेतल्यानंतर ते बैल शेतकरी पुन्हा त्या खाली. बैलाला हाकलतो, बैल परत खाली जातात, मोठ वरती येते आणि थायनात पाणी ओतते. हे बहिणाबाई निरक्षर कवयित्री अनेक वेळेला बघतायत. आणि हे बघता बघता काव्य स्फुरलं हो त्यांना. येहरीत 2 मोठा दोन्ही मंदी पाणी एक. 2 मोठा जरी असल्या तरी पाणी एक आहे ना. येहरीत 2 मोठा दोन्ही मंदी पाणी एक. आडोयाले कणा चाक, कणा चाक असतं, आडोयाले कणा चाक दोन्ही मधी गती एक. आडोयाले कणा चाक दोन्ही मध्ये गती एक. उतरणी चढणीचे नाव 2 धाव एक. बैल उतरतायत आणि चढतायत. उतरणी चढणीचे नाव 2 धाव एक. आणि रसिक हो, मोठ हाकलतो एक, जीव पोसतो कित्येक. वा. ही शेतकऱ्याच्या बद्दलची भावना ही किती सहजतेनं मांडली आमच्या बहिणाबाईंनी. आता शेतकऱ्यांच्या वरून एक मुद्दा आठवला. आज ज्या भागामध्ये आपण आता काही वेळापूर्वी एका बीडचा माणूस भेटला होता, आरके का जेके, आरके ना, जेके, बीडचा. त्या भागात दुष्काळ आहे हो आता. दुबार पेरणी केल्यानंतर सुद्धा पाऊस पडेल की नाही हे वाटतंय. असं का घडतं महाराष्ट्रात? याचा आम्ही विचार करतो का? आम्ही आमच्या मुलांना काय शिकवतो? अहो, माझे आजोबा, माझे पणजोबा, मी, माझी मुलं, माझी नातवंड जे जी कविता शिकले तीच कविता आम्ही मुलांना शिकवायची का? जरा विचार करूया ना आपण. कोणती कविता आम्ही शिकलो? रेन रेन गोवावे शिकलो ना आपण. मग आम्हीही रेन रेन गोवावे म्हणायचं का? अहो, त्या भागामध्ये म्हणजे जिथून ही कविता आली त्या भागामध्ये सतत पाऊस कोसळतो, म्हणून ते म्हणतात रेन रेन गोवावे. आम्ही आमच्या मुलांना ते शिकवायचं का? ते शिकवलं आणि आता बीडमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही रेन रेन गोवावे शिकवायचं का ये रे ये रे पावसा शिकवायचं? ठरवूया ना आपण. ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. आम्ही आमच्या मुलांना हे शिकवलं पाहिजे. रेन रेन गोवावे नाही शिकवता कामा. आपली भौगोलिक परिस्थिती तशी नाहीये. ही भौगोलिक परिस्थिती, आपली संस्कृती या गोष्टी लक्षात घेऊन त्या पद्धतीच्या कविता मुलांना शिकवल्या पाहिजेत. आम्ही ते करत नाही. दुर्दैवानं हे म्हणावं असं वाटतं. बरं, समृद्ध आहे आपली मातृभाषा, श्रेष्ठतम भाषा आहे म्हणतो, सुपरलेटिव्ह डिग्री, श्रेष्ठतम भाषा आहे. अभिजात भाषेचा दर्जा दिलाय आदरणीय पंतप्रधानांनी. त्याला वर्ष होऊन गेलं, अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. हो, अभिजात भाषेचा दर्जा यापूर्वीच मिळाला पाहिजे होता, पण आज आपल्या पंतप्रधानांनी हा दर्जा दिलेला आहे. वैशिष्ट्य हो, मातृभाषा श्रेष्ठतम भाषा आहे. हा, मग अहो किती प्रकार आहेत माहित आहे. पण म्हणजे ही खंत आहे माझी की इतकं सगळं असून सुद्धा मराठी माणूसच म्हणतो काय ऐकायची मराठी कविता. माझा एक मजा सांगतो तुम्हाला. हा किस्सा मी कुठंच सांगितलेला नाही, मुद्दाम सांगतो. आपल्या रसिकांच्या करता तर निश्चितपणे वैशिष्ट्यपूर्ण वाटेल. अगदी सुरुवात होती कार्यक्रमाची आणि कार्यक्रम करत करत मी श्रीरामपूर नावाच्या गावात गेलो. आता अहिल्यानगर, त्यावेळेचं अहमदनगर, नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर नावाच्या गावात गेलो. त्यावेळेला माझा शालेय कार्यक्रम ओंकार काव्यदर्शन नावाचा जो आहे, आजपर्यंतही 10,000 पेक्षा जास्त शाळेत कार्यक्रम केलेत बरं का. 10,000 पेक्षा जास्त शाळा केल्या आहेत. आणि अनुताई वाघ मला एका वळणावरती भेटल्या होत्या, त्यामुळे त्यांनी मला सांगितलं, आदेश दिला म्हणूया, विनंती करते म्हणल्या. म्हणलं काय? आदिवासी मुलांना काहीच मिळत नाही रे, आदिवासी मुलांच्या करता कार्यक्रम करशील का? मानधन नाही मिळणार तुला, पण कार्यक्रम करणं आवश्यक आहे, त्यांच्यापर्यंत हे पोहोचव ना. हे अनुताई वाघांनी सांगितलं. आणि आजपर्यंत 1250 आदिवासी आश्रमशाळा, अंधशाळा, रिमांड होम यांच्याकरता विनामूल्य कार्यक्रम केलेले आहेत. अगदी एक सांगावंसं वाटतं की माझ्याकडे एक कविता आहे.
त्याला अभिनय गीत म्हणतात लहान मुलांचं, हम्म. किंवा बोबड गीत म्हणतात. हात पहा हात कसे गोले गोले पान, अभिनय करत करत म्हणायचं लहान मुलांचं गाणं, आणि बोबड्या बोलात लिहिलेलं म्हणून बोबड गीत. हात पहा हात कसे गोले गोले पान, काले काले केश माझे पहा किती छान. बालगीत आहे, त्यातला प्रकार सांगितलं मी, बोबड गीत. आता हा प्रकार ज्या वेळेला मी हे आदिवासी आश्रमशाळातले कार्यक्रम करत करत बाबा आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पावरती गेलो. 1983 ची घटना आहे. लोकबिरादरी प्रकल्पावरती गेल्यानंतर हा कार्यक्रम तिथल्या आदिवासी मुलांच्या करता मला करायचा होता. आणि रसिको हो, बाबा आमट्यांनी मला त्यावेळेला असं सांगितलं, विसुभाऊ इथल्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी नाहीये, गोंडी आहे. माडिया बोलणारे विद्यार्थी आहेत हो. आणि गोंडी बोलणारे विद्यार्थी आहेत. मातृभाषा येते त्यांना, पण पुस्तकाच्या बाहेर त्यांना काही येत नाही. पण पुस्तकातल्या कविता तुला जर त्यांना ऐकवायच्या असतील तर त्यांच्या भाषेमध्ये तुला एखादी कविता ऐकवावी लागेल. ठीक आहे म्हणलं, काय करू? तर त्यांनी एक प्रभू नावाचे अध्यापक दिले, जे द्विभाषी होते. हा. त्यांना मराठी पण येत होतं आणि गोंडी पण येत होतं. तर आत्ताची ही बालकविता त्यांनी गोंडीत भाषांतर करून दिली मला. हा. हात पहा हात कसे गोले गोले पान, काले काले केश माझे पहा किती छान. गोंडीमध्ये कसं, कई हुड नावा पांढरी पांढरी आखी, कई हुड नावा पांढरी पांढरी आखी, कारे कारे केलकू नावा हुड बेचून बेस. गोंडीत ऐकवत त्या पोरांना. अरे आपला माणूस नाही, आपण भाषा आपली बोलतो. भाषेची जवळीक चालली, मातृभाषेचा अभिमान ते आदिवासी विद्यार्थी ठेवतात, ते आदिवासी लोक ठेवतात. तसा मातृभाषेचा अभिमान प्रत्येक मराठी माणसानं मातृभाषेचा अभिमान, मराठीचा अभिमान ठेवला पाहिजे. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी, तिचा अभिमान ठेवूनच मराठीत बोललं पाहिजे, सक्ती न करता. इथून यायला लागतो मातृभाषेचं प्रेम. आईवरती प्रेम करा हे आम्हाला कोणी सांगावं लागतं का? नाही. मग मातृभाषेवरती प्रेम करा हे सांगायला नाही लागता का? मग अंतःकरणापासून आलं पाहिजे, म्हणजे मग मातृभाषा आपली अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला ते सार्थक झालं असं मला वाटेल. तर विषय हा चालला होता आपला की कार्यक्रम करत करत मी नगरला पोहोचलो, आपल्या श्रीरामपूरला पोहोचलो. आणि श्रीरामपूरमध्ये घडलं असं की सगळ्या शाळांतनं मी कार्यक्रम सादर केले, त्यामुळं तिथं पब्लिसिटी अप्रतिम झाली. शाळेतली मुलं घरी जाऊन चर्चा करायची ना, हो. की विसुभाऊ आले ते आमच्याकडं, अशा अशा कविता ऐकवल्या शाळेतल्या, छान छान कविता होत्या, अप्रतिम वाटत होत्या, आम्हाला खूप काही ऐकायला मिळालं, अशी घरी चर्चा करायचे. मग तिथले एक शिक्षक होते, मला परफेक्ट नाव नाही सांगतात, आगाशे, बहुतेक आगाशे नाव होतं, मग क्रू आगाशे. एक दिवस मी ज्या लॉजवरती उतरलेलो होतो तिथं आले. त्यावेळेला मी विसुभाऊ झाले नव्हतो बरं का, मला सगळे बापट सर म्हणायचे. अच्छा. विसुभाऊ मला नागपूरकरांनी दिलेली पदवी आहे. पण तुमचं इतकं नाव छान आहे, विश्वनाथ बापट, हं. पण हे विसू भाऊ असं शॉर्टकट मध्ये ते कधी नागपूरकरांनी दिलं? नागपूरकरांनी मग दिलं. त्याची काही कथा असेल तर ती सांगा कथा बरं. नंतर सांगतो तुम्हाला. हा, पण ओके. आता आपण या ओघामध्ये फक्त हा. हे हा किस्सा ऐकवतो मी तुम्हाला. सांगा ना. तर आगाशे नावाचे शिक्षक माझ्याकडे आले. बापट सर, तुमचं या भागामध्ये चांगलं नाव आहे, शाळेत कार्यक्रम झालेले आहेत तुमचे, इथल्या काही शुगर फॅक्टरीमध्ये पण कार्यक्रम झाले. त्यावेळेला श्रीरामपूरच्या बाजूला 7 शुगर फॅक्टरी होत्या आणि तिथेही कार्यक्रम झाले तुमचे. हे त्याची एक मजा सांगतो. शुगर फॅक्टरीवरती मला जे बोलवलं ते नामदेव देसाई नावाचा एक कवी होता. त्यांनी माझा कार्यक्रम शिर्डीत ऐकला होता आणि म्हणून त्यांनी मला तिथं बोलावलेलं होतं. हा कवी बरं का ना. आता सहज जाता जाता एक त्याची 2 ओळींची कविता वात्रडी का म्हणे आपण याला. नवा नवा झाला मंत्री आणि म्हणाला ड्रायव्हरला, नवा नवा झाला मंत्री आणि म्हणाला ड्रायव्हरला, मी चालवतो गाडी आज, तू बैस बाजूला. मग ड्रायव्हर म्हणे मंत्र्याला, साहेब ही कार आहे, सरकार नाहीये, कार चालवायला अकलीची गरज आहे. म्हणजे उत्कटतेने या पद्धतीच्या सुद्धा कविता 2-2 ओळींच्या तयार झालेल्या आहेत. तर या श्रीरामपूरला मी आसपास कार्यक्रम झालेले असल्या कारणानं प्रचंड नाव मिळालेलं होतं. तर म्हणे आपण एक काम करूया, काय आमच्या सार्वजनिक वाचनालय, लोकमान्य टिळक वाचनालय, त्या वाचनालयाच्या मदतीकरता एक कार्यक्रम करूया का? अरे वा म्हणलं, कारण माझा मदतीकरताचा तिकीट लावून कार्यक्रम पहिला तो होता. मला आनंद झाला.
म्हटलं करूया, 5 रुपये तिकीट ठेवूया म्हणले. आणि जे काय कलेक्शन होईल त्यापैकी 60% तुम्ही घ्यायचं आणि 40% वाचनाला द्यायचं. वाचनालय. म्हणलं नाही, 60% तुम्ही घ्या, मला 40% द्या, कारण वाचनालय समृद्ध झालं पाहिजे. ठीक आहे म्हणले. मग गावात बोर्ड लागले, वाचनालयाच्या समोर बोर्ड लागला, पब्लिसिटी झाली आणि 2 दिवसावर कार्यक्रम. संयोजक आगाशे सांगत आले, विसू कार्यक्रम नाही होऊ शकत. म्हटलं का? आमचे वाचकच म्हणतायत मराठी कविता तिकीट लावून काय ऐकायची, तिकीट काढून काय ऐकायची, असं म्हणलं. नाही होऊ शकत. माझ्या जमीन सरकली हो पायाखालची. हा पहिला कार्यक्रम आपला तिकीट लावून हो, होतोय हो. आणि तो कॅन्सल. क्षणभर आठवलं, लहानपणी आम्ही कीर्तनात जायचो, ते कीर्तन आठवलं. कीर्तनकार बुवांना पैसे कुठले मिळायचे, तर आरतीचं तबक फिरायचं आणि तबकात जे पैसे पडलेले असतील ते सगळे पैसे कीर्तनकार बुवांना मिळायचे. ही पद्धत होती. आठवलं मला ते. म्हणलं आपण असं करूया का? कार्यक्रमाच्या सुरुवातीला, कार्यक्रमाच्या मध्यंतरात, शेवटी आवाहन करा, जे मिळतील ते माझे, आणि कार्यक्रम फुकट आहे असं सांगा. मराठी कवितांचा कुटुंब रंगलय काव्यात कार्यक्रम विनामूल्य जाहीर करा म्हणलं. आणि पब्लिक खचाखच भरली हो. फुकट आहे म्हणल्यानंतर गर्दी फुल. कार्यक्रम सुरू झाला. आव्हान सुरुवातीला झालं, स्वेच्छेनं या ठिकाणी ठेवायचे पैसे, त्या बॉक्समध्ये टाकायचे. तर कार्यक्रम सुरू झाला, मध्यंतर झाली. त्यावेळेला कार्यक्रम माझा 3-3.5 तास चालायचा. आता तेवढा वेळ थिएटरला तुम्ही नाही. काय 15 तास पण नॉनस्टॉप सांगू शकता, मला माहिती आहे. झालं, रेकॉर्ड झालं. आपल्याला 3 तासाचं मर्यादा असते म्हणून तुम्ही 3 तासात हो करता, हो हो, परंतु तुम्ही नॉनस्टॉप 15 तास अगदी अगदी अगदी. कवितेविषयी बोलू शकता. हा, आणि रसिक ऐकतात म्हणून मी हे बोलतो ना. हो, कारण हो. रसिका तुरे ईश्वरामुचा, आशिष आम्हा नटेश्वराचा, तव सेवेस तम आम्हा लाभली साथही शब्द सुरांची, तुमच्या सहकार्याने फुलवू मैफिल ही काव्याची. ही काव्याची मैफिल आहे, ही देवाणघेवाण आहे. रसिकांनी दाद दिली पाहिजे, तेव्हा आमच्याकडून चांगलं चांगलं आपोआप ऐकायला मिळतं. तर विषय हाचा चाललात आपला की तो फुल गर्दी तुम्ही झाली, हा तोबा गर्दी, आव्हान झालं. आणि कार्यक्रम संपल्यानंतर प्रेक्षक निघून गेले आणि बॉक्स उघडला, तर बॉक्समध्ये जे पैसे होते ते इतके होते, म्हणजे आता मला आकडा नाही आठवत, की भरपूर पैसे जमा झालेले होते. त्यातले माझे मानधनाचे 500 रुपये काढून घेतले मी त्या काळातले, आणि उरलेले सगळे पैसे त्या वाचनालयाला वाचले. मदत म्हणून दिले. हा मुद्दा कशाकरता सांगितला, की काय ऐकायचे मराठी कविता, असं मराठी माणूस म्हणतो. हे दुर्दैव नाही का आपलं? समृद्ध भाषा आहे आपली. नुसते प्रकार सांगितले ना. तुम्ही म्हणताय तसं मला पण एक खंत वाटते. हा. मी दूरदर्शनवर 79 पासून 2004 पर्यंत होते. हा. त्या काळामध्ये दूरदर्शनवर काव्य संमेलन असायची, हो. प्रतिभा प्रतिमा, शरदाचं चांदणं, एकापेक्षा एक दर्जेदार साहित्यावर कार्यक्रम असायचे. आणि कवी संमेलन तर मराठी, हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये सर्व ह्याच्यात असायचे. मराठी तर पुष्कळ असायचे. त्यामुळे त्या काळात आहे ना, आमची जी पिढी होती किंवा त्यावेळेचे जे लोक होते, आम्हाला सगळ्यांना सगळे प्रत्यक्षात कवी बघायला मिळाले. अगदी ते त्यांच्या स्वतःच्या कवितेचं वाचन करायचे. दिवाळीचा खास कार्यक्रम, दसऱ्याचा एका खास, कार्यक्रमात मी पण आलो होतो. हो ना, हो हो हो, त्या दिवाळीच्या. काव्य संमेलनाचे कार्यक्रम व्हायचे. परंतु आत्ताच्या पिढीला एकही कवी माहीत नसतील. बरे ते गाणी गातात ती, पण त्याचा कवी कोण हे त्यांना माहीत नसतं. कॉलेजमध्ये पण असे बोलवायचे हो, कवी, हो, साहित्यिक हो, बोलवायचे. हो. किती म्हणजे त्यावेळची पिढी किंवा सगळ्यांना मराठीचं ज्ञान होतं म्हणा, हो. कविता आवडायच्या. त्या कविता आपण आजही आपल्या लक्षात आहेत, आपण शाळेत शिकलेल्या. हो. परंतु आताच्या ह्या मुलांना मराठी कवी नाही, काहीही माहिती नाहीत. समोरून एखादी जरी इतकी ग्रेट व्यक्ती आली तरी त्यांना कळणार नाही नाही की हे कळणार. किती मोठे कवी होय आहेत. होय, ही अगदी एक खंत आहे. खंत आहे. बरोबर आहे, अगदी खरं आहे. आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम त्या काळात होते. आणि तोच मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, की त्या काळामध्ये म्हणजे मला आठवतं 1986 साली हा. माझा मुंबई दूरदर्शनवरती त्या
प्राईम टाइम मध्ये हो, प्राईम टाइम प्राईम म्हणायचे टाइम. त्या आत्ताचा प्राईम हा टाइम प्राईम म्हणतात टाइम. तसं. त्या प्राईम टाइम मध्ये माझा 50 मिनिटाचा कार्यक्रम सादर झाला होता. हा. आणि तो त्यावेळेचे दूरदर्शनचे निर्माते सुधीर पाटणकर सुधीर यांनी तो पाटण. कार्यक्रम घेतला होता. आणि तो कार्यक्रम ते आता इतका हयात गाजला. नाहीयेत. हा नाहीये, गेले. हा. हा. तो कार्यक्रम इतका गाजला की संपूर्ण महाराष्ट्रात पब्लिसिटी झाली माझी. वा. कारण त्यावेळेला इतर चॅनल काहीही कुठलेच नव्हतं. नव्हते. त्यामुळे एका कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पब्लिसिटी झाली. विसुभाऊ घराघरात पोहोचला. आणि त्यावेळेला मी मुंबईत राहायचं निश्चितपणे ठरवलं की आपण आता मुंबईत जर राहिलो नाही तर मुंबई परत आपल्याला स्वीकारणार नाही. आता आपण मुंबईत राहायचं. आणि मला आठवतं की त्यावेळेला आकाशानंद आणि ज्ञानदीप. किरण चित्रे किरण हे चित्रे. दोघं जण मिळून सप्रेम नमस्कार नावाचे हो कार्यक्रम हो करायचे. हो. तर त्यावेळेला त्यांनी असं दाखवलं होतं की पत्राचा असा ढीग पडला होता आणि दोघं जण बसले होते आणि सांगितलं की कुटुंब रंगले काव्यात या कार्यक्रमाला ही इतकी पत्र आलेली आहेत, लोकांनी पसंती दिलेली आहे. मला तसा त्याचा अनुभव आहे. सप्रेम नमस्कार मध्ये मी प्रेग्नंट होते आणि हे बरेच दिवस ड्युटीवर गेले नाही, बातम्यात येताना दिसले नाही, 1-1.5 वर्ष. तर इतकी अनेक पत्र आली होती. ती किरण चित्रे आणि ह्या होत्या अजून एक, मला अं, पटकन नाव आठवलं नाही, मी सांगते. त्या पण त्या सप्रेम नमस्कार करायच्या. हा हा तर इतकी पत्र आली, अहो त्या अमृताराव दिसतच नाही हल्ली, काय झालं, ते सोडलं का त्याने? मग तिने सांगितलं की नाही, त्यांच्या घरी गुड न्यूज आहे. त्यामुळे मला अजूनही अशीच पत्र दाखवली होती त्याने दाखवली. की खूप जणांची पत्र आली होती, त्या दिसत का नाही. तर महाराष्ट्रात कविता पोहोचवण्याकरता म्हणून सगळ्यात महत्वाचं श्रेय मुंबई दूरदर्शनला आहे. अगदी बरोबर. आणि मुंबई दूरदर्शननं मला घराघरात पोहोचवलेलं आहे. हो. अतिशय महत्वाची गोष्ट अनेक आहे. कवींना, गायकांना, डॉक्टर्सना, हा एक सगळ्यांना अख्खी सगळीकडे त्यांचं नाव झालंय दूरदर्शन. अगदी अगदी खरंच सांगते. एक थोडासा डिस्टर्ब करतो आणि एक हा. वेगळा मुद्दा सांगतो. याच मुंबई दूरदर्शनवरती करगिल युद्ध झालं बघा. हो. त्यावेळेला एक कवी संमेलन आयोजित करायचं असं ठरलं होतं. हा. आणि त्यांनी मला बोलावून सांगितलं दूरदर्शननी, या कवी संमेलनाचं संचालन विसुभाऊ तुम्ही करायचं. ठीक आहे, पण कवी मी निवडणार म्हटलं. हा. मी कवी निवडले. एका कवीला सांगितलं की तू हे म्हणायचं, तू हे म्हणायचं, तू हे म्हणायचं. करगिल युद्धावरच्याच कविता. त्यांनी निर्मात्याने विचारलं, विसुभाऊ तुम्ही कसं संचालन करणार? म्हणलं सुरेश भटांची एकच कविता आहे माझ्याकडे, तेवढी कविता मी ऐकवत ऐकवत संचालन करणार. सुरेश भट, त्यांची कविता इथं जर घेतली तर वादे होतील म्हणे. हो. नाही, सुरेश भटांच्या बरोबर माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. सुरेश भटांनी आपल्या कविता सादर करण्याची परवानगी मला केव्हाच दिलेली आहे. तर तुम्ही त्याची चिंता करू नका म्हणलं. मी ती कविता ऐकवत ऐकवत संचालन करणार. आणि त्यावेळेला म्हणजे तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेला मुंबई दूरदर्शनला संपादक म्हणून काम करत होता नितीन केळकर. नितीन केळकर. ते स्वतः कवी आहेत नितीन हा, केळकर. ते सांगणार. तर नितीन केळकरला मी असं सांगितलं की नितीन, तू करगिल वरती तयार झालेली शायरी ऐकवायचीस, बाकी कुठलाही काव्य प्रकार ऐकवायचा नाही. जगदीश खेवडकरांनी मुक्तछंद ऐकवायचं ठरलंय, पण शायरी हा काव्य, कारण भाऊसाहेब पाटणकरांना आदर्श मानून हा शायरी लिहायचा. ठीक आहे म्हणला, मी शायरी करतो, तोपर्यंत तयार होईल माझ्या हातून. ठीक आहे म्हणलं, शायरी ऐकवायची. झालं, शूटिंगची वेळ जवळ आली तरी याचा शायरीचा पत्ता नाही. मी त्याला फोन करून विचारलं, काय अजून शायरी नाही? इतकं अप्रतिम एक शायरी त्यांनी लिहिलेली आहे मराठीमध्ये की बार्सिलोना दौड ही मी सांगतो हरलो कसा. आपला खेळाडू म्हणतोय, ही शायरी त्यानं लिहिलेली. ही शायरी ऐकल्यानंतर मी त्याला सांगितलं होतं की हे करगिलवरती पण शायरी लिहिली. बार्सिलोना दौड ही मी सांगतो हरलो कसा, अरे धावले सारे पुढे तर सांग मी जिंकू कसा. हे त्यांनी लिहिलं. मग म्हणलं आता करगिलवरती पण तू लिहिलं पाहिजेस. अक्षरशः तुम्हाला सांगतो 2-3 दिवस बाकी होते, शायरी नाही. आणि एक दिवस रात्री 10-10:30च्या सुमाराला फोन आला, तयार झाली शायरी, ऐकव म्हणलं. हा म्हणला, एक बातमी आली होती
आणि ती बातमी आल्याबरोबर शायरी तयार झाली, पहिल्यांदा ती लिहून काढली आणि नंतर बातमीचं आता ट्रान्सलेशन करणार आहे, म्हटलं भाषांतर करणार आहे. ठीक आहे. बातमी कुठली? तर म्हणे एक बातमी अशी होती की करगिल बरोबर युद्ध चाललेलं असताना पाकिस्तानचे जे सैनिक धारातीर्थी पडले त्यांची प्रेत तशीच टाकून पाकिस्तानचे लोक परत निघून गेले. या उलट आपल्याकडचे जे सैनिक धारातीर्थी पडले त्यांना त्यांच्या गावात घरात लष्करी इतमामात नेऊन सोडलं आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार लष्करी इतमामात केले. हे आपली संस्कृती त्यांनी कशी जपली? बरं, आपली संस्कृती श्रेष्ठतम कशी? तर जी प्रेत पाकिस्तान्यांनी आपल्या सैनिकांची तिथं टाकलेली होती त्यांच्यावरती आपल्या भारतीय सैनिकांनी दफनविधीनं अंत्यसंस्कार केले होते, ही बातमी होती. मग त्यांनी शेर दिली मला लिहून. आता हे पाकिस्तानमधनं हिंदुस्थानात कसे आले होते लढाई करता, पण कसे? तर हे तुझे येणे असे चोरट्याच्या सारखे, हे तुझे येणे असे चोरट्याच्या सारखे आणि हे मरणे तुझे बेवारशाच्या सारखे, आणि हे मरणे तुझे बेवारशाच्या सारखे. केळकर काय लिहित आहेत बघा. आम्हीच केले दफन, तुझं वंदना आम्ही दिली. आपली संस्कृती आणि आपला हा शायर सुद्धा किती मोठा आहे. आम्हीच केले दफन, तुझं वंदना आम्ही दिली. आमुच्या मातीत मित्रा जागा तुला आम्ही दिली. आमुच्या मातीत मित्रा जागा तुला आम्ही दिली. अरे मृत्यूनंतर वैर कुठले? वैर नाही आता आपल्यात. मृत्यूनंतर वैर कुठले? सलाम माझा खुल्या दिलाने, मन मातेच्या कुशीत मित्रा चिरनिद्रा घे आता सुखाने. किती कवी मोठा झाला आपला. तर या पद्धतीनं एक शायरी काव्य प्रकार किती उत्कटतेनं मांडला गेला आणि तो त्या दिवशी शूट करून मुंबई दूरदर्शनच्या कवी संमेलनामध्ये सादर केला गेला. हे महत्वाचं आहे. म्हणजे आपला जो विषय चालला होता की दूरदर्शनवरती हल्ली होत, पण करगिल युद्धाच्या वेळेला मात्र तिथं कवी संमेलन झालेलं होतं आणि प्रचंड रिस्पॉन्स त्या. नाही, मी तेच म्हणते की दूरदर्शन होता, पण आज इतके चॅनल्स आहेत, इतके OTT प्लॅटफॉर्म आहेत, कुठेही काव्य संमेलनाचे काम होत नाही, कार्यक्रम होत नाही, खूप कमी होत. फक्त स्पर्धा चाललेली आहे, बाकी काय नाही. हा, तर असं सगळं आहे. मराठी कविता पोचवत असताना अशा पद्धतीच्या कविता संकलित करून लोकांच्यापर्यंत पोचवणं. विसू भाऊ, आता आपण इतकं, तुम्ही पहिली कविता कधी वाचन केलं? कारण तुमचं इतकं ज्ञान, म्हणजे खजिना आहे तुमच्याकडे कवितांचा. साधं मी एक बहिणाबाईचं एक नाव काढलं तर तुम्ही त्याच्यावर 10 कविता ऐकवल्या. तसं प्रत्येक कवीच्या बाबतीत आहे. तर तुम्ही आता पण कुठल्या कुठल्या कवींना भेटलाय ते थोडक्यात सांगा. आणि तुमचे पहिला कविता वाचनाचा कार्यक्रम तुम्ही कधी केला?